नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या एमपीएससी कट्टा या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती परीक्षेसाठी उपयुक्त असलेले प्रिव्हियस इयर प्रश्न जे ऑनलाईनवर आहेत आणि हे प्रश्न बाकी महाराष्ट्रातील सरळ सेवा एक्झामसाठी उपयुक्त आहेत. तर आजचा विषय आहे आपला समाज सुधारक. तर जवळपास आज आपण 60 ते 65 प्रश्न पाहणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? उत्तर आहे 25 डिसेंबर 1927. दुसरा प्रश्न आहे, पुण्याजवळ हिंगणी येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? उत्तर आहे महर्षी कर्वे. तिसरा प्रश्न आहे, महर्षी धोंडो कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर उत्तर आहे विद्वांना शिक्षण देणे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा. तर पुढचा प्रश्न आहे, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी केली. पुढचा पाचवा प्रश्न आहे, दैजशी सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर उत्तर आहे दीनबंधू. पुढचा सहावा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढचा सातवा प्रश्न आहे, 1899 मध्ये कोणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? उत्तर आहे विदा सावरकर. पुढचा प्रश्न आहे, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिक्षण. शॉर्ट नोटसाठी एमपीएससी कट्टा चॅनलला व्हिजिट द्यावी. तर पुढचा प्रश्न आहे, राजाराम मोहन राय यांनी डॅश या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सती. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे परशुराम घोरसरवाडकर. तर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅश यांनी घेतला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. 13वा प्रश्न आहे, अण्णा हजारे हे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामलीला मैदान. पुढचा 14वा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर उत्तर आहे दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजश्री शाहू महाराजांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले आहे. 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. पुढचा 17वा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारांची संघटना स्थापन केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अभिनव भारत. पुढचा 8वा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली. तर सातारा जिल्ह्यामध्ये. सर्व महाराष्ट्रातील समाज सुधारकांची प्रॅक्टिस प्रश्न आहेत. तर पुढचा 19वा प्रश्न आहे, विद्वांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा 20वा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज यांनी 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्राह्मोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते? तर उत्तर आहे हुबळी. पुढचा 21वा प्रश्न आहे, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अंमलात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत गाडगे महाराज. पुढचा 24वा प्रश्न आहे, चौदार तळाचा सत्याग्रह कुठे व केव्हा झाला? हा प्रश्न पुणे ग्रामपंचायत पोलीस 2018 साली आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1927 रोजी महाड येथे चौदार तळाचा सत्याग्रह झाला. 25वा प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे? तर मोजरी येथे गुरुकुंज आश्रम आहे. पुढील 26वा प्रश्न, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वीरा शिंदे. पुढील 27वा प्रश्न आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? तर हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस 2018 साली आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बारडोलीचा सत्याग्रह. प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पुढील 29वा प्रश्न, डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेची स्थापना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा 30वा प्रश्न आहे, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात डॅश यांनी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. तर हा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न आहे, बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन दलित असोसिएशन ही संस्था स्थापन केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. पुढील 33वा प्रश्न आहे, इसवी सन 1938 मध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. पुढचा प्रश्न आहे, पुण्याच्या डॅश या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हडसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वासुदेव बळवंत गोगाटे. पुढील 35वा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे साबरमती येथून महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला प्रारंभ केला. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा 38वा प्रश्न आहे, अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? तर या
या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा 39वा प्रश्न आहे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारी पहिली भारतीय व पहिली महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारी पहिली भारतीय होते. 40वा प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापना केलेली संस्था कोणती होती? तर याचे उत्तर आहे सत्यशोधक समाज. पुढचा 42वा प्रश्न आहे हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ हा सुरू केला आहे. तर हा प्रश्न नवी मुंबई पोलीस भरती 2017 आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ. पुढचा 44वा प्रश्न आहे अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे 1925 मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हंटर आयोग. पुढचा 47वा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अभिनव भारत. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हंटर आयोग. पुढचा 50वा प्रश्न आहे राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संबंध केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इसवी सन 1920. पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर संस्थानात दशदश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे र धो कर्वे. पुढचा 53वा प्रश्न आहे पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापन केला. पुढचा 54वा प्रश्न आहे ललितेच्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे संत गाडगे बाबा. या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच लोकांना माहित असावे. आहे आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे 1927 ला कर्मवीर भाऊरावांच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा गांधी. पुढचा 57वा प्रश्न आहे पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना केली होती. तर हा प्रश्न रायगड पोलीस भरतीला आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न आहे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे साने गुरुजी. पुढील 7वा प्रश्न आहे व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वीरा शिंदे. तर हा पुढचा प्रश्न आहे भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. पुढचा 62वा प्रश्न आहे निर्देश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. या प्रश्नाचे उत्तर आहे अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. पुढचा प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वडिलांनी. हा प्रश्न आपल्याला कोणी बोलायचं सत्राला दिला आहे. पुढचा शेवटचा प्रश्न आहे 1857 सरकार राजधानीच्या गटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नेहरू बापूजी हे 1857 सरकार राजधानीच्या गटाचे प्रमुख सूत्रधार होते. हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2017च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. असे वेगवेगळ्या विषयावरची आणखी व्हिडिओ पाहिजे असेल आपल्याला तर आपल्या युट्यूब चॅनलला माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे. सो